मला सांग वर्षा, लहानपणापासून तू किरणवर एवढं प्रेम करते, मग तू त्याला प्रपोज तरी कर, त्याला तुझं प्रेम तर कळू दे. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याला आपल्या मनातले फिलिंग्स आपोआप कळले पाहिजे. आजकालच्या पोरींचं काय खरं आहे. तुझ्यासारखी एखादी चांगली भेटली तर चांगलंय, नाहीतर घरात आल्याचं वाटोळच. माझ्यासारखी नाही, मीच लग्न करून या घरात येणार आहे. मी बघतेच दुसरी कोणी येते ते. तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी, तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. अहो बंटी शेठ, तुम्हाला माहिती नाही का, तो किरणे आला ना गावात. एकातील अदा आहे. हे पुढे काय रे? कयामत. कयामत 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 कया. ए, तसलं कुत्र्या गती उडू नका, निघ चल. ए ठोके, बंटी शेठ ठोके म्हणतात आपले. त्या बंट्याला आणि त्याच्या खानदानाला मी सोडणार नाही. ए झटे तू गाप. अरे त्या घाणीच्या कशाला नादी लागला? अख्ख्या गावाची घाण आहे ती, त्याच्या नादी नाही लागायचं. किती वेळा सांगितलं तुला? अरे पण तिचं काहीच नाही. त्याचा भाऊ महान डेंजर माणूस होता. पंचकृषी त्याची इतकी दहशत होती, गावात तुझं का चालला लोक चला कापायची. तुझ्या बापामुळं आणि तुझ्या बापामुळं माझा भैया 10 वर्ष झालं जेलमध्ये. काय त्यांचं नाव? तो हरामखोर उत्तम ठोके. त्या मुडद्याच्या भीतीपोटी तर मी पोरीचं सुद्धा लवकर लग्न केलं आणि तुला कॉलेजला मी पुण्याला पाठवलं. तुमचा उत्तम ठोके काही डॉन लागून गेला का?